लक्षवेधी क्रमांक 11 अध्यक्ष महोदय, संजय मेश्राम अध्यक्ष महोदय, आहे ना लक्षवेधी 11 मॅडम. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, उमरेड शहराला लागूनच हा कोल हँडलिंग डेपोचा प्रस्ताव आहे. हा डेपो महारेलच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. हा डेपो कोणाचा आहे हा पहिला प्रश्न आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता आहे महारेल, कोळसा विकत करतो आहे WCL. महारेल म्हणताय आम्ही फक्त ट्रान्सपोर्ट करणार आहोत आणि डेव्हलप करताय महारेल. तर पहिला प्रश्न आहे की हा डेपो कोण करणार आहे. पण याच्यापेक्षा जास्त महत्वपूर्ण जो प्रश्न आहे की कोल हँडलिंग करताना एवढी डस्ट त्या ठिकाणी येतं की आत्ताच एक ट्रान्सपोर्टर त्याने आमच्या 353 महामार्गावरती एक डेपो उघडलेला आहे. 3 इंचाची कोळशाची थर तिथं आहे आणि हा जो डेपो आहे हा आम नदीला लागून आहे, सोबतच उमरेडला लागून आहे. याचं पूर्ण प्रदूषण शहरामध्ये येणार आहे. तर याची परवानगी अजूनही कोणत्याही जनप्रतिनिधीने म्हणजे ग्रामपंचायतीने SDOनी दिलेली नाही. ही रेल्वे लाईन याची परमिशन कनेक्टिव्हिटी करण्यात देण्यात आलेली आहे. म्हणजे ही रेल लाईन WCLच्या रेल लाईनला जाऊन मिळेल आणि तिथून हा कोळसा वाहतूक होईल. याच्यामध्ये आमचा विरोध नाही. पण आम्ही कोळसा विकला, WCL म्हणते आम्ही कोळसा विकला आणि तिथून ट्रकने ट्रान्सपोर्ट होऊन इथं येऊन अनलोड होईल आणि अनलोड झाल्यानंतर परत तो लोड होईल वॅगन मध्ये आणि तिथून वाहतूक होईल. याच्यामध्ये कोणताही अर्थ नाही. कारण अर्थ या माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या प्रकल्पाला मान्यता कोणतीही नाही हे कोणी दिलेली आहे का. दुसरं, आता आपण CTE दिलेली आहे, CTO द्यायचा नाही ही माझी विनंती आहे. CTO मीन्स कॉन्ट्रॅक्ट टू ऑपरेट. तो या सर, माझी एकच विनंती आहे मॅडम, खूप जनमत याच्या विरोधामध्ये पूर्ण झालेलं आहे. पूर्ण उमरेड शहर उद्ध्वस्त होऊन जाईल आणि म्हणून विनंती आहे की याला CTO देण्यात येऊ नये अशी विनंती करतोय. याच्याबद्दल आपलं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी मला विनंती केलेली आहे, पण तत्पूर्वी माझं काम आहे की रेकॉर्डवर उत्तर गेलं पाहिजे. हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर